वाहतूक समस्या ही केवळ नागपूरच्या धंतोली, काँग्रेस नगर, रामदास पेठेतच नाही तर सर्वत्र दिसून येते। शहरात इतरही ठिकाणी हॉस्पिटल व्यवस्थापन हे पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर करत असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हणत टीकाही केली होती। नियमांचं उल्लंघन करत अतिक्रमण करणं किंवा पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांकडून व्यावसायिक दराने 4 पट दंड वसूल का करू नये असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला। धंतोलीत तर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनं पार्क करण्यात येत आहेत। केवळ एवढंच नाही तर एकेरी मार्गाचा वापर दुहेरी मार्ग म्हणून झाला। यावर हायकोर्टाने मनपा आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांवर चांगलेच ताशेरे ओढले। खोटी प्रतिज्ञापत्र दाखल करणाऱ्या संबंधित मनपा आणि पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला। या प्रकरणी येत्या 16 फेब्रुवारी रोजी सुनावणी पार पडणार आहे। या सगळ्याबाबत नागपूर वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्यासोबत तुषार कोहळेने संवाद साधला। त्यावेळी त्यांनी काय माहिती दिली ती आपण पाहूया। आपल्यासोबत नागपूर शहराच्या वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी सर आहे। सर, ओव्हरऑल नागपूर शहरामध्ये पार्किंगला घेऊन खूप समस्या आहे। या संदर्भात न्यायालयाने देखील प्रशासनावर ताशेरे ओढलेले आहे। पोलीस प्रशासनाकडून काय उपाययोजना केली जात आहे आणि विशेष करून ज्या महानगरपालिकेवर याची पहिली जबाबदारी आहे त्या संदर्भात तुमचा काही संवाद सुरू आहे का? एक तर आम्ही एक डेटा देतो की नागपूरचे जे RTOमध्ये जे व्हेकल रजिस्टर्ड आहे ते टोटल जर आम्ही जे माहिती घेतली 32 लाख असं व्हेकल ते रजिस्टर्ड आहे आणि ते वाढत पण आहे। तर त्या अनुषंगाने जे पार्किंग स्पेसेस आहेत ते लिमिटेड आहे आणि जेव्हा आम्ही या एरियाजच्या बघितला जे कमर्शियल स्पेसेस आहे, हॉस्पिटल्सचे एरिया आहे, धंतोलीचे एरिया आहे किंवा मार्केट एरिया आहे, लक्ष्मी भवन चौक आहे, शंकरनगर चौक आहे, तुमचं VCI आहे, नंतर महल आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणे ते व्हेकल्सचे पार्किंगचे जे इश्यू आहेत ते नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सिटी पोलीस ते सोबत ते त्याच्यावर काम करत आहे। पण यामध्ये काय इश्यू आहे की ते बरेचशा ठिकाणी जिथे पार्किंग स्पेसेस ॲलोकेट केलेले आहेत त्याच्यावर जे त्याची जी कॅपॅसिटी आहे ते कॅपॅसिटीचे वर तिथे लोक पार्क करतात। त्या अनुषंगाने त्यामुळे ते तिथे मोठा कंजेशनचा प्रॉब्लेम पण होतो। आता आमचे जे नागपूर सिटी पोलीसच्या वतीने जे आम्ही टोईंगची कारवाई करतो तिकडे जे डबल पार्किंग त्यांनी लागली, आता आमचे दर महिन्यामध्ये 500 होमगार्ड पण शासन आम्हाला देतो। ते होमगार्ड काय करतात की ते जिथे जे मोठी प्रमाणे पार्किंगची प्रॉब्लेम आहे तिथे ते उभा राहून त्यांच्याकडून ते प्रॉपर पार्किंग करून घेतात। पण आता आम्ही आम्ही जे एफर्ट्स करत आहे पे एंड पार्कच्या जे पिंपरी चिंचवड, उल्हासनगर आणि असं शहरामध्ये चालू आहे। जर त्याचा पण अप्रूव्हल मिळाला तर आम्ही ते पण करू आणि त्यामुळे काय होणार आहे की जे लोक आहे ते पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्ती वापर करणार आहे। आपण बघू शकतो की लोहित मतानी सर होते आणि त्यांनी सांगितलं की निश्चितच नागपूरच्या काही भागामध्ये पार्किंग संदर्भात घेऊन मोठ्या समस्या आहे, मात्र यावर वेगवेगळ्या स्तरावर उपाययोजना देखील करण्याचे प्रयत्न सुरू आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।